तर आज होता हळदीचा शूट. हळदी नाईटला होती, त्यामुळे आपल्याला आज काही दिवसभर काम नव्हतं. तर मग काय सकाळ सकाळी उठलो तर निघलो नाश्ता करायला. तर काय विषय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष. नाश्ता वगैरे करून चालू की त्यानंतर आम्हाला एक काम आलं. मग काय तसंच पोहोचलो आम्ही दुकानात थोडीफार गर्दी होती म्हणून बसलो बाहेर. बीडचा नजारा बघत. नजर तर काय एवढं भयंकर नव्हता, नुसत्या गाड्या बिड्या फिरत होत्या. तसंच आमचं दुकानातलं काम झालं, निघलोत घराकडे. घरी गेलो तसं एक बॅग पॅकिंगचा शूट केला. बॅग पॅकिंगचा शूट झाला तसंच निघलोत मंगल कार्यालयाकडे. नाईटला आज हळद होती त्यामुळे खूप वेळ जागला नव्हतो, त्यामुळे मंगल कार्यालयात आलो तसंच झोपी गेलो. मग काय नंतर हळद चालू झाली आणि आपली क्लिप घ्यायला चालू केले. हळद संपल पूर्ण रात्री 1 वाजला होता आणि व्हिडिओ एडिट करायला मला पण 4 वाजून गेले. त्यानंतर खूप मिनिटांनंतर इतका भारी रिझल्ट समोर आला आपल्या हल्दीचा. व्हिडिओचा रिझल्ट हा आयडीवर पोस्ट केला आणि तुम्ही पाहिला गेला असेल. मग काय व्हिडिओ सर्व एडिट करून सकाळी 5 वाजता झोपी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाला पहिल्यांदा आपण वरातीचा शूट कव्हर केला आणि वरातीचा व्हिडिओ बीट टू बीट एडिट केला आपण, त्यामुळे खतरनाक रिझल्ट आलाय. वरातीचे भरपूर सारे शूट घेतले. त्यानंतर आपण मंडपात आलो आणि डेकोरेशनचे शूट घेतले. लग्नाचे डेकोरेशन पण एवढं भारी होतं त्यामुळे शूट एकदम प्रॉपर आले. जसं लग्नाचा शूट कव्हर झाला त्यानंतर आपला मोबाईल चार्ज केला. मोबाईल वगैरे एकदम चार्ज झाला. त्यानंतर आपण आलो कन्यादानचा शूट घेण्यासाठी आणि कन्यादान सप्तपदीचा रिझल्ट एवढा खतरनाक आलाय ना. सर्व व्हिडिओचे रिझल्ट हे आपल्या आयडीवर पोस्ट केले. तुम्ही रिझल्ट तर पाहिले असेल, रिझल्ट खूप खतरनाक आलेले आहेत. आणि मला आवडलेली सर्वात जास्त गोष्ट म्हणजे हे ट्रेंडिंगचे डेकोरेशन. भाई आजकाल इंस्टाला बघतोय कुठं बघतोय हे फुल ट्रेंडला चालू डेकोरेशन. मग काय भैया डेकोरेशन ते एवढे खास आहेत म्हणजे आपला रिझल्ट पण खासच येणार. आणि त्यांच्या फॅमिलीला माझा रिझल्ट तर खूप आवडला, पण मी टाकलेले सॉन्ग इतके भारी आवडले ना. त्यांच्या फॅमिली मधले प्रत्येक व्यक्ती बोलले की सॉन्ग एकदम कडक टाकले. तर मग चला अशाच प्रकारे या वेडिंगचे पूर्ण शूट कंप्लीट झाले. आणि तुम्हाला पण कोणत्याही प्रकारचा शूट करायचा असेल तर आपल्याशी नक्कीच संपर्क साधा. चला आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.